नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामींच्या स्वामी_माऊली33 या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपल्या स्वामींच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण स्वामींच्या कृपेचा अनुभव ऐकणार आहोत. सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का ध्यास या गुरुप्रणीत सेवा मार्गाच्या तत्वानुसार समर्थ सेवेकऱ्यांना आपल्या नित्य जीवनात अनेक वेळा अनेक अनुभूती येत असतात. आम्हालाही वेगवेगळ्या अनुभूती आल्या आहेत. असाच नुकताच आलेला एक हृदयस्पर्शी व थरारक अनुभव. मागील महिन्यात 16 मार्च गुरुवारची संध्याकाळ 6 वाजेची वेळ. मी आणि माझा मोठा मुलगा, पत्नी व 1.5 वर्षाचा लहान मुलगा असे सर्व घरात होतो. पत्नी मोठ्या मुलाचा अभ्यास घेत होती. बाळ जवळच खेळत होते. खेळता खेळता नजर चुकून आमच्या नकळत बाळ आमच्या घराच्या हॉलला लागून असलेल्या ओपन टेरेसकडे गेले. बसण्यासाठी केलेला कडप्पा टेरेसच्या कठड्यास लागून आहे. कसल्या तरी आधाराने बाळ कडप्प्यावर चढले. तुळशीच्या कुंडीशी कदाचित खेळत असावे. तेवढ्यात त्याचा तोल जाऊन कठड्यावरून बाळ सरळ सरळ 30-35 फूट 3ऱ्या मजल्यावरून खाली पडले. खाली जमिनीपासून 5 ते 6 फूट उंचीवर पक्ष्यांना दाना पाणी देण्यासाठी एक लोखंडी पत्र्याचा ट्रे भिंतीत बसवलेला आहे. योगायोगाने बाळ त्याच छोट्याशा ट्रेमध्ये व त्याच ट्रेमधून पुन्हा खाली जमिनीवर पडले. खालील सदनिकेत सलाईन व्यावसायिकांचा गाळा आहे. पत्र्याच्या ट्रेचा मोठा आवाज व बाळ पडल्याचे दिसताच तेथील लोकांनी ओरडून बाळ पडले, बाळ पडले असा आरडाओरडा सुरू केला. आवाज कानी पडला तसे आम्हाला कळले की आमचं बाळच खाली पडले आहे. अरे बापरे स्वामी, असेच उद्गार निघाले. परमपूज्य गुरुमाऊलींचे स्मरण झाले. भीतीने संपूर्ण अंगाचा थरकाप होऊ लागला. आम्ही तिघेही खाली पळालो. खाली जमिनीवर खडी खच होती. त्यावर बाळ पडले होते. एवढ्या उंचावरून पडल्यामुळे बाळ आधीच अस्वस्थ व कसे तरीच करीत होते आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या शरीरावर एकही जखमेचा घाव ना रक्तस्राव. पत्नीने ए बाळ उठ असे म्हणून त्याला हलविले. त्याच्या नाडीवर व कानात श्री स्वामी समर्थ जप करून महाराजांना व घरातील गुरुमाऊलींच्या फोटोस नमस्कार करून व विनंती करून त्याला विभूती लावली आणि तसेच आम्ही तात्काळ हॉस्पिटलला गेलो. डॉक्टरांनी बाळ तपासले. त्याचे पल्स, हृदयाचे ठोके तर व्यवस्थित आहेत. अंगावर कुठेही जखम नाही. कानातून नाकातून रक्तस्राव नाही. उलटी नाही. तरी मेंदू, हृदय, हाडे, आतडे यांना अंतर्गत रक्तस्राव आहे का याची तपासणी CT स्कॅन, MRI द्वारे करावी लागेल. त्यावरूनच अचूक निदान करता येईल असे डॉक्टर म्हणाले. ताबडतोब परमपूज्य गुरुमाऊलींशी संपर्क साधला तर परमपूज्य गुरुमाऊली म्हणाले त्याला काहीही होणार नाही, मात्र त्याच्या सर्व तपासण्या नक्कीच करून घ्या. 2-3 तासाच्या प्रक्रियेत सर्व तपासण्या केल्या असता त्या सर्व नॉर्मल आल्या. मेंदू, हृदय, पोट, आतडे कुठेही नुकसान नाही. फक्त पायाच्या घोट्याजवळ किरकोळ मुकामार होता. तरी डॉक्टरांनी त्याची पुन्हा तपासणी केली. त्यात देखील काहीही निघाले नाही. डॉक्टरांना सुद्धा आश्चर्य वाटले. छोट्या छोट्या अपघातातून काहीही होऊ शकते आणि हे अवघे 1.5 वर्षाचे बाळ फुलाप्रमाणे राहिले. सदर घटना 4-5 दिवसांनी परमपूज्य गुरुमाऊलींना सांगितली. त्यावर परमपूज्य गुरुमाऊलींनी अमृतवाणी केली की बाळाला झेलण्यास साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांना यावे लागले आहे. बाळाच्या पायास असणाऱ्या किरकोळ दुखापतीसाठी जे प्लास्टर लावलेले होते
तेही आता निघाले असून बाळ आता पूर्ववत चालू फिरू लागले आणि पळू लागले आहे. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊलींनी आमच्या लेकरास जीवनदान दिले आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या अभिवचनाची प्रचिती आम्हाला कुटुंबियांना व या अनुभवाद्वारे सर्व सेवेकऱ्यांना दिली आहे. श्री स्वामी समर्थ.